मी काल तुम्हाला चौरंगाच्या समोरच्या काही रांगोळ्या दाखवल्या होत्या. आज मी तुम्हाला अशा रांगोळ्या दाखवणार आहे ज्या चौरंगासमोर, मेन एंट्री डोअरसमोर, देवघरासमोर आणि हव्या त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता. त्या कोणत्या रांगोळ्या आहेत? चला बघूयात. जसं की मी म्हटलं, या रांगोळ्या मल्टीपर्पज असणार आहेत. आता तुम्ही बघू शकता, इथे मी चौरंगाच्या समोर मांडली आहे. या बाजूला छोटा चौरंग आहे, त्याच्यासमोर वेगळी रांगोळी मांडली आहे. आता हीच रांगोळी पाटासमोर कशी दिसते ते बघूयात. एक्झॅक्ट सेम रांगोळी मी आता पाटासमोर ठेवली आहे, तर तुम्ही बघू शकता ती किती सुंदर वाटते. आता ही सेम रांगोळी जर तुम्ही मेन डोअरच्या समोर ठेवली तरीही ती तेवढीच सुंदर वाटते. थोडक्यात काय, कलारेखनच्या या ज्या रांगोळ्या आहेत त्या चौरंगासमोर, ताटासमोर, पाटासमोर, देवघरासमोर किंवा तुमच्या घरी जर कोणती पूजा असेल तर त्याच्यासमोर तुम्ही ठेवू शकता. या मल्टीपर्पज रांगोळ्या आहेत आणि तुम्हाला खूप वेगवेगळ्या व्हरायटी कलारेखनवरती बघायला मिळणार आहेत. यावर्षी आम्ही खास गणपतीसाठी खूप नवीन डिझाईन आणले आहेत. सो जर तुम्हाला या रांगोळ्या ऑर्डर करायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नंबर दिला आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता.